नमस्कार, मी प्रशांत कदम. राष्ट्रवादी पक्षामध्ये नेमकं चाललंय काय? अजित पवारांच्या मृत्यूनंतर एकतर या पक्षामधली पुढची जी वाटचाल होती त्याच्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आणि त्याच्यावरून अचानकपणे जी विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, त्याला खीळ बसला. मग नंतर प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंच्या विरोधात बरीच विधानं राजकीयदृष्ट्या होत असताना, काल 10 मार्चचं एक पत्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी जे निवडणूक आयोगाला लिहिलेलं आहे, त्या पत्रावरून सुद्धा बरीच चर्चा चालू झालेली आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हणणं, की याच्या आधीचं जे कम्युनिकेशन आहे, 28 जानेवारी नंतर निवडणूक आयोगाला केलं गेलेलं, ते नल अँड व्हॉइड म्हणजे ग्राह्य धरू नये एक प्रकारे. असं म्हणणं याचा नेमका अर्थ काय? आज जेव्हा आपण ही चर्चा करतोय, माझ्यासोबत 2 ज्येष्ठ पत्रकार आहेत, अमेय तिरोडकर आणि हनुमंत मोहिते. अ, ज्यावेळी आपण ही चर्चा करतोय नेमकं त्याच वेळी सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये आहेत आणि दिल्लीमध्ये त्या असताना त्या एकट्या आहेत, त्यांच्यासोबत बाकी ज्येष्ठ नेते का नाहीयेत याची चर्चा होतीये. दुसरीकडं सुनील तटकरे यांचं एक विधान म्हणजे काही दिवसांपूर्वी जेव्हा त्यांनी एका माध्यमाला मुलाखत दिली, तेव्हा ते असं म्हणाले होते, की विलिनीकरणासंदर्भात मला काही माहिती नाही वगैरे. आणि पुन्हा त्यांचं एक विधान येतं, की मला या सगळ्या गोष्टीची कल्पना होती, दादा मला बोलले होते, पण आता दादा नसताना सगळ्या गोष्टी बदलतात वगैरे, वगैरे. तर आत्तापर्यंत विलिनीकरणाबद्दल काहीच माहिती नाही असं म्हणणारे अचानकपणे त्याच्याबद्दल का बोलतायत? हा एक प्रश्न. दुसरीकडं सुनेत्रा पवार यांच्या त्या पत्रातून काही गर्भित इशारे दिले जातायत का? आणि एक अजून वेगळी चर्चा म्हणजे राष्ट्रवादीच्या अँगलनं सुद्धा महत्त्वाची ठरते, ती म्हणजे गेल्या काही अ, महिन्यामध्ये खरं तर हे सरकार स्थापन झाल्यापासून जे नेते अडचणीत आलेले आहेत, ते सगळे याच पक्षाचे आहेत आणि त्यामुळं या पक्षाची पुढच्या काही वर्षातली आणि विशेषतः 2029च्या आधीची वाटचाल ही फार कठीण होत जाणार आहे का? या सगळ्यांना जरा एक सविस्तर चर्चा करणार आहोत. अ, तुम्हा सगळ्यांना आठवत असेल, की ज्यावेळी अजितदादांचं निधन झालेलं होतं, तेव्हा आपल्याच चॅनेलवरून एक चर्चा आपण केलेली होती. अमेय त्या चर्चेमध्ये सहभागी होता आणि त्याच वेळी सुनेत्रा पवारांच्या बद्दल त्यानं एक जे भाकीत केलेलं होतं, ते मला असं वाटतं, की गेल्या 2 दिवसामध्ये त्या सगळ्याची प्रचिती महाराष्ट्राला येतेय. अमेयपासून सुरुवात करूयात. अमेय, गेल्या या पत्रामधून जे दिसतंय, जो एक गर्भित इशारा दिसतोय, त्याचा नेमका काय अर्थ घ्यायचा? आणि एक अगदी थोड्या वेळापूर्वी पार्थ पवारांचं पण एक ट्वीट आलंय, त्याच्याबद्दल आपण बोलूच. त्याच्यामध्ये त्यांनी क्लॅरिफिकेशन दिलंय. पण त्याच्या आधी पहिली कमेंट. जे आत्ता जे पत्र पाठवलेलं आहे सुनेत्रा वहिनींनी इलेक्शन कमिशनला, ते ॲक्च्युली 10 मार्चला पाठवलेलं आहे. त्या 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आपल्या वरळीमध्ये, आणि त्याच्या मधल्या काळामध्ये काही घडामोडी घडल्यात, त्यामुळे त्यांनी हे पत्र लिहिलं असावं अशी चर्चा आता सगळीकडे आहे. त्या घडामोडी अशा की 28 जानेवारीला अजितदादांचं निधन झाल्यानंतर इलेक्शन कमिशनकडून एक रिमाइंडर आला होता. म्हणजे खरं तर इलेक्शन कमिशनने अजित पवारांच्या पक्षाला 8 डिसेंबर 2025ला एक पत्र पाठवलं होतं आणि तुमची कॉन्स्टिट्यूशनची म्हणजे तुमची घटनेची सुधारित आवृत्ती आम्हाला सबमिट करा असं सांगितलं होतं. पण त्यानंतर त्यावेळेला इलेक्शन कमिशनला एक पत्र पाठवलं गेलं अजित पवारांच्या पक्षाकडून, आणि आम्हाला थोडा वेळ द्या, सध्या गडबड आहे त्याच्यामुळे थोडा वेळ द्या असं सांगितलं गेलं. त्यानंतर अचानक 28 जानेवारीला अजितदादांचं निधन झालं, आणि त्यानंतर एक रिमाइंडरची जी प्रोसेस असते त्या प्रोसेसनुसार इलेक्शन कमिशनकडून 12 फेब्रुवारीला आणखी एक पत्र आलं, रिमाइंडर आलं की तुम्ही तुमची कॉन्स्टिट्यूशनची प्रत सबमिट करा. आता ओके. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की अजितदादा हयात असताना असं राष्ट्रवादीकडून सांगितलं जातं की आम्हाला थोडा वेळ द्या. अजितदादांचं जाणं एकदम अचानक होतं, तो सगळ्या देशाला बसलेला धक्का होता. अशा परिस्थितीमध्ये 12 फेब्रुवारीला ज्यावेळेला एक टिपिकल रिमाइंडर येतो, सरकारी रिमाइंडर, त्याला उत्तर 100% राष्ट्रवादी पक्ष असं देऊ शकला असता की आम्हाला थोडा वेळ द्या, आमच्या पक्षात आत्ताच अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे, थोडा वेळ द्या. ते का इलेक्शन कमिशनने दिला नसता का? दिलाच असता. ही बेसिक मानवतेची गोष्ट होती. पण तसं उत्तर न देता, जे उत्तर देणं 8 डिसेंबरला सुचलेलं होतं तसं उत्तर न देता एक घटनेची प्रत पाठवली गेली, आणि ती प्रफुल्ल पटेलांच्या सहीने, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजकुमार श्रीवास्तव यांच्या सहीने पाठवली गेली 16 फेब्रुवारीला. त्याच्यानंतर 10 दिवसांनी सुनेत्रा वहिनींची निवड झाली राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, आणि मग 10 मार्चला, म्हणजे त्यानंतर साधारणपणे 12 दिवसांनी ज्यावेळेला सुनेत्रा वहिनींनी पत्र पाठवलं इलेक्शन कमिशनला, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की 28 जानेवारी ते आत्ताच्या पत्र 10 मार्च पर्यंत मधल्या काळात जो काही तुमच्याशी
पत्रव्यवहार झालेला असेल तो तुम्ही नल अँड वॉइड समजावा, म्हणजे ग्राह्य धरू नये. आता बेसिक भाग हा आहे की प्रफुल्ल पटेलांना नेमकी अशी काय घाई होती की त्यांनी हे पत्र पाठवलं, बर हा प्रश्न मी नाही, राष्ट्रवादीतलेच लोक विचारतात. आणि इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ही दोन्ही पत्र पहिल्यांदा बाहेर कोणी काढली तर ती रोहित पवारांनी, ज्यांनी गेले काही काळ सातत्याने आघाडी उघडलेली आहे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधामध्ये, त्या रोहित पवारांनी ही पत्र बाहेर काढली. बरं, बरोबर. सुनेत्रा वहिनींनी पाठवलेलं पत्र सुद्धा रोहित पवारांनीच बाहेर काढलं. हो. आणि प्रफुल्ल पटेलांचं पत्र तर त्यांनी काढलंच. त्यांनी विधिमंडळाचं अधिवेशन चालू असतानाच दाखवलं बाहेर येऊन पत्र काढणं की ही बघा ही ती 2 पत्र आहेत म्हणून. दोन्ही पत्रांच्या कॉपीज सुद्धा माझ्याकडे आता होत्या, मला इलेक्शन कमिशन मधल्या आमच्या काही मित्रांनी दिल्या होत्या. तर मुद्दा असा आहे की प्रफुल्ल पटेल का थांबले नाहीत, आणि त्यामध्ये म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये अजितदादा हयात असतानाच जो एक बदल झालेला होता, जी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये गोष्ट नव्हती, ती अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आली होती, सुधारित अमेंडेड कॉन्स्टिट्यूशन मध्ये. आणि त्यामध्ये वर्किंग प्रेसिडेंटला म्हणजे कार्याध्यक्षांना काही एक अधिकार सांगितले गेलेले होते, ते नवीन घटनेची प्रत पाठवलेली होती. आता तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या वतीने जी लोक बोलत आहेत, उदाहरणार्थ सूरज चव्हाण वगैरे मंडळी, ते 2 कारणं सांगतात. एक म्हणजे इलेक्शन कमिशनने पत्र पाठवलं होतं, त्याला आम्ही रेग्युलर उत्तर दिलं आणि असं काहीच नवीन केलं नाही. अजितदादा हयात असताना दादांच्या समोर ज्या गोष्टी संमत झाल्या होत्या त्याच पाठवल्या. ती एक गोष्ट सांगतात. आणि दुसरी गोष्ट ते असं सांगतात की इलेक्शन त्या मधल्या काळामध्ये म्हणजे दादा गेल्यानंतर लगेचच जो काही विलिनीकरणाचा गोळ घालण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि आमच्या पक्षावर दावा करण्याचा जो काही प्रयत्न केला गेला होता, त्यासाठी म्हणून त्याची काळजी म्हणून हे पत्र पाठवलं गेलं असं एक सांगितलं जातं. तर आता प्रश्न असा पडतोय की इलेक्शन कमिशनकडे केस नाही चालू आहे. राष्ट्रवादी कुणाची ही केस इलेक्शन कमिशनकडे नाही, राष्ट्रवादी कुणाची ही केस सुप्रीम कोर्टात चालू आहे. त्याच्यामध्ये दावे प्रतिदावे कोण काय करणार हे सुप्रीम कोर्टात जाऊन करणार आहे. सुप्रीम कोर्टाने रिमाइंडर नव्हता पाठवला, इलेक्शन कमिशनने रिमाइंडर पाठवला होता. त्या 2 वेगवेगळ्या संस्था आहेत. त्याच्यामुळे हा जो घोळ 2 पत्रांनी तयार झालेला होता, त्याच्यामुळे सुनेत्रा पवारांनी पाठवलेल्या पत्रामुळे असं जे आरोप सतत होत होते की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हा पक्ष बळकावायला निघालेले आहेत, आणि ते होण्यापासून सुनेत्रा पवारांनी आपल्या या पत्राद्वारे वाचवलं, हा जे सांगितलं जातं, ह्या अशा पद्धतीच्या नॅरेटिव्हला बळ मिळते. आता वस्तुस्थिती काय आहे हे पार्थ पवारांनी आज त्याला एक आत्ता थोड्या वेळापूर्वी एक उत्तर दिलं. त्यांनी सांगितले की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची दशकांची सेवा आहे आणि ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल हे बोलणं बरोबर नाही. आता नेमकी या सगळ्याची वस्तुस्थिती काय आहे, आणि इन्क्लुडिंग विलिनीकरणापासून, कारण ती चर्चा परत आपण ते पुढच्या भागात बोलू, ही चर्चा आत्ता परत ह्या गटाने सुरू केलेली आहे. या सगळ्याबद्दल काय वस्तुस्थिती आहे आणि त्यांचं स्वतःचं काय मत आहे, आता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार जोपर्यंत जाहीरपणे बोलत नाहीत तोपर्यंत आपल्याला यातलं नेमकं काही सत्य कळणार नाही, आणि तोपर्यंत ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा, शंका, कुशंका सुरूच राहणार आहे. मोहिते सर आपल्यासोबत आहेत. मोहिते सर, ज्यावेळी आपण हे सगळी चर्चा करतोय त्यावेळी सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये आहेत आणि पक्षाची सूत्र स्वीकारल्यानंतर अतिशय महत्वाचा त्यांचा दौरा आहे, कारण कदाचित शहांची वगैरे ते भेट घेतील. पुढं बऱ्याच गोष्टी आहेत अजून, एकतर पोटनिवडणुकीचा अर्ज पण ते आता भरतीलच, पण त्याच्यासोबत फार महत्वाच्या टायमिंगला त्या दिल्लीत आहेत की ज्यावेळी इकडं राज्यात अशी चर्चा सुरू झालेली आहे प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंच्या बद्दल. आता पार्थ पवारांचं एक स्पष्टीकरण आलेलं आहे, पण तरी सुद्धा आता त्या दिल्लीत असताना सुद्धा आपल्याला सगळ्या दृश्यांमध्ये एकट्या दिसत आहेत. त्यांच्यासोबत हे ज्येष्ठ नेते का नाही आहेत? म्हणजे एरवी दिल्लीमध्ये आम्ही बघत आलो की अगदी छोट्या छोट्या प्रसंग असला तरी हे सगळे नेते तिथं हजर असतातच की. मग याच्यातनं काय नेमका मेसेज जातो? प्रशांतजी, आपण जे आता म्हणलं की दिल्लीमध्ये गेलेत, आता ज्या वेळेला उपमुख्यमंत्री पदी ज्या वेळेला त्यांनी पदभार घेतला सुनेत्राताईंनी, तर त्यावेळेला आपण जर पाहिलं असेल तर सगळेजण त्यांना खुर्चीवर विराजमान करण्यासाठी सगळे लोक पुढे जात होते आणि त्या पद्धतीचं वातावरण होतं. म्हणजे त्यांना खुर्चीवर बसवण्यासाठी सुद्धा काही लोक, म्हणजे त्यांना मग कसं बसबद्दल चर्चा पण झाली, पण सगळेजण आसपास होते आणि ते उपमुख्यमंत्रीच्या खुर्चीला लागून बसलेले होते. त्याच्यावर महाराष्ट्रात बऱ्याच चर्चा पण झाली. मग असं असताना हे जे त्यांच्या बाबतीत आम्हाला एवढी आपुलकी आम्ही त्यांचं करतोय, पक्ष बळकवण्याने निघालेल्या शरद पवारांच्या सगळ्या लोकांना आम्ही बाजूला केलं आणि आम्ही कसे सुनेत्रा वहिनींचे सगळे रक्षणकर्ते आहोत अशा प्रकारची भूमिका त्यावेळेला सगळ्यांनी निदान तशी भासवण्याचा प्रयत्न केला होता. मग आता ते सगळे कुठे गेले असा प्रश्न जर उपस्थित झाला तर ते काय वावगं म्हणता येणार नाही. आता आपण जर पाहिलं आणि दिल्लीमध्ये ज्यावेळी ते जातात त्यावेळेला त्यांचा एकच खासदार आहे, म्हणजे राष्ट्रवादी अजित पवारांचा एकच खासदार आहे, ते म्हणजे सुनील तटकरे. त्यामुळे निदान
आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आल्यानंतर आपण हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाला तिथं उपस्थित राहतो म्हणून सांगतो, हे संयुक्तिक कारण लोकांना पटणार आहे का? हा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा. आणि मग तिथं राष्ट्रीय अध्यक्ष आले, तिथे त्यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल पण नाहीत तिथं, की ज्यांना मंत्रिपद पाहिजे होतं. आणि दिल्लीचं जे सगळं आपल्याला माहिती आहे की लॉबिंग ते तिथे करतात राष्ट्रवादीचं, ते तिथे नाहीत. आणि तटकरे याचे चर्चा होणं तर स्वाभाविक आहे. आणि त्यानंतर त्यांना पत्रकारांनी दिल्लीच्या पत्रकारांनी प्रश्न विचारला, की जे बातमी पण प्रसिद्ध झाली आता थोड्या वेळ ऑनलाईन मध्ये, की प्रफुल्ल पटेल आणि भुजबळ तुमचे तटकरे कुठे आहेत? तर ते म्हणजे तुम्हालाच माहिती आहे, तुम्ही दिल्लीचे पत्रकार, तुम्हाला माहिती असेल ते कुठे आहेत म्हणून. तर एवढ्या असं उत्तर त्यांनी दिलं. तर हे उत्तर हे पार्थ पवारांच्या ट्विटला न जुळणारं उत्तर आहे. म्हणजे जे स्पॉन्टेनियस उत्तर आलेलं ते आणि जे पार्थ पवारांनी नंतर परत आत्ता केलेलं उत्तर असा विषय आहे. म्हणजे मुळात विलिनीकरणाच्या प्रश्नापासूनच ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. म्हणजे पवार कुटुंबियांना शरद पवार असतील किंवा रोहित पवार असतील आणि ह्या सगळ्यांच्या, म्हणजे सुप्रिया सुळे असतील, तर या सगळ्यांना ज्या वेळेला विलिनीकरणाची चर्चा आणि अजित पवारांची एकत्र कुटुंबात बसून काही निर्णय घ्यायचे होते, पण त्यावेळेला मात्र सुनेत्र पवारांनी घाईनं तो निर्णय घेतला. परत त्यांना ह्या सगळ्या मंडळींनी सांगितलंय का ठिकाणी की पक्ष पुन्हा बळकावू शकतात, आपण ताबडतोब शपथ घेतली पाहिजे म्हणून. तर त्यानंतर त्या सगळ्या प्रोपोगंडाला कदाचित सुनेत्र वहिनी बळी पडल्या असतील. तर त्याच वेळेला माझी अशी माहिती आहे की राष्ट्रवादीचा एक बडा नेता आहे, त्याच्याशी माझी चर्चा झालेली, त्यावेळी त्याने सांगितलेलं की आम्ही सुनेत्र वहिनींना त्याबद्दल पवार साहेबांच्या सूचनेनुसार भेटलेलो होतो. आणि त्या म्हणजे ज्यावेळी अजितदादा निधन झालं त्या दुसऱ्या दिवशीच काही गोष्टींची चर्चा झालेली होती. त्यावेळेला काही गोष्टींची अनौपचारिक चर्चा झालेली होती. आणि ज्या विलिनीकरणाच्या चर्चा होत्या तर त्याबद्दल सुनेत्राबाई यांना सुद्धा बऱ्याच गोष्टी माहिती होत्या. म्हणजे असं नाही आहे की त्यांना काही गोष्टी माहिती नव्हत्या. आणि तटकरे आता सांगतायत की माहिती होत्या, तशाच गोष्टी ह्या सुनेत्रा पवारांना पण माहिती होत्या. आणि त्या वेळेला सुद्धा चर्चा अशी झालेली होती की तुम्हाला जो पक्षाचा बॅकअप पाहिजे किंवा जो गोष्टी पाहिजे आपण तो ठरवू, अशा पद्धतीची चर्चा होती. पण तिने अचानकपणे जाऊन तिसऱ्या दिवसानंतर त्या जाऊन उपमुख्यमंत्री शपथ घेतली, आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण नंतर मात्र कसं झालं का, त्याच्या मागे कोण होतं, भाजपला काय वाटत होतं, देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं काय होतं, आपल्याला सगळ्या गोष्टी चर्चेला माहित आहेत. आणि आता जे सगळ्या गोष्टी समोर येत आहेत त्यातनं एक गोष्ट दिसते की या पक्षावर शरद पवारांचे लोक ताबा घेतील असं जे वाटत होतं, पण तो ताबा खरा तर तटकरेंना भुजबळांनाच घ्यायचा होता काय, अशी परिस्थिती सध्या एकंदर दोन पत्रांवर वाटते. कारण जर ते तसं नसतं तर सुनेत्रा वहिनीने असं पत्र पाठवून सगळ्यांना हे नल आणि वाईट करायचं असं पत्र दिलंच नसतं, पहिली गोष्ट. आणि त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की फक्त गरजे, खजिनदार आणि स्वतः अध्यक्ष एवढ्या दोनच ह्याचा उल्लेख केलेला आहे. त्यांना जर तटकरे आणि जी तसं काहीच म्हणलं नाही. आणि जे पार्थ पवार म्हणतात की दशकांची सेवा त्यांची लक्षात घ्यायला पाहिजे, तर ही सेवा सुरेंद्र पवारांना माहिती असणार ना, त्यांची दशकाची सेवा आहे, त्यांना काय माहिती असं नाही. जे पार्थ पवारांना त्यांची दशकाची सेवा माहिती आहे ती सुरेंद्र पवारांना पण माहिती असणार. मग सुरेंद्र पवारांनी त्यांना पुढं मग अध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्ष असं का लिहिलं नाही, हा प्रश्न उपस्थित राहतो. तर त्याचं उत्तर पार्थ पवारांनी द्यायला पाहिजे. आणि मी जे आता पार्थ पवारांचं ट्विटर हँडल जे फॉलो करतो किंवा जय पवारांचं करतो किंवा सुरेंद्र पवारांचं करतो, तर मला वाटते की जय पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा विसंगती जाणवलेली आहे बऱ्याच ठिकाणी. म्हणजे त्यांची बॉडी लँग्वेज असेल, त्यांचं वावरण असेल, या सगळ्या गोष्टी. आणि सुरेंद्र पवारांचं आणि मुळात पवार घराण्यामध्ये ज्यावेळी चर्चा झाली प्रशांतजी, तर त्यावेळेला एक गोष्ट ना सुनेत्र वहिनीला स्पष्ट कल्पना देण्यात आली होती की आपल्याला, म्हणजे कुठल्याही आईला आपल्या मुलांचं कर्तृत्व किंवा मुलांच्या मर्यादा आणि शक्तिस्थानं माहिती असतात. तर तशा प्रकारची शक्तिस्थान मर्यादा ही सुनेत्र वहिन्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा सविस्तर चर्चा त्या दिवशी झालेली होती. आणि त्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून आपण काही गोष्टी करूया अशी चर्चा झाली. पण अचानकपणे त्यांनी निर्णय घेतल्यामुळे आज जे संकट आहे त्यांच्या समोर उभं राहिले, तर काही अंशी त्या पण जबाबदार आहेत त्या सगळ्या गोष्टीला. प्रशांत, नाही, या पत्रामधलं ते वाक्य की याच्या आधीचे जे निर्णय तुम्हाला कळवण्यात आलेले आहेत किंवा कम्युनिकेशन, ते पूर्णपणे ग्राह्य धरू नये असं त्यांनी म्हणणं, म्हणजे असं आधीचं काय चुकीचं होतं हे कळलं पाहिजे की ज्याच्यामध्ये इतकं तातडीनं त्यांना हे सांगावं लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे सगळे आता म्हणतोय या पत्रातले अर्थ, तर कदाचित जेव्हा निर्णयाची वेळ येईल पुढच्या काही दिवसामध्ये, म्हणजे आता फक्त दादांच्या निधनानंतर एक राज्यसभेची सीट त्यांना निवडावी लागली आहे, जी पार्थ पवार म्हणजे घरातच ती दिली गेलेली आहे. आता जेव्हा विधान परिषदेचा प्रश्न येईल, पुढच्या महिनाभरातच ती निवडणूक लागेल, त्याच्यातनं ज्या निवडी होतील त्याच्यातनं कदाचित अजून आपल्याला कळत जाईल की हा पक्ष नेमका
कुठल्या दिशेनं चाललेलं आहे, कोणाची नेमकी पकड आहे. पण या सगळ्यामध्ये अमेय तटकरेंच्या त्या विधानाचं टायमिंग जे सांगतंय आपल्याला, की आधी ते म्हणत होते विलिनीकरणाबद्दल काही कल्पना नाहीये, पूर्णपणे त्याच्याबद्दल केवळ एक गट आतुर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होत होता त्यावेळी. आणि जर समजा विलिनीकरणाबद्दल त्यांना माहिती होती, दादा त्यांच्याशी बोलत होते, तर विलिनीकरण व्हावं ही अजितदादांची इच्छा होती की नाही मग? आणि मग त्यांच्या पश्चामध्ये अ, असं काय बदललेलं आहे की ज्याच्यामुळे आता हे विलिनीकरण होणं शक्य नाहीये, त्याच्याबद्दल जरा. अजित पवारांना विलिनीकरण करायचं होतं हे अगदी स्पष्ट आहे आणि हे आता हम्म. सगळ्यांनाच माहिती आहे. फक्त त्या विलिनीकरणाला कुणाचा त्यांच्या पक्षातल्या कुणाचा पाठिंबा होता आणि कुणाचा विरोध होता याबद्दल काही स्पष्टता अजून अनेकांसाठी नाही आहे. हे आत्ता असं दिसतंय की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या मंडळींचा या विलिनीकरणाला किंवा एकत्रीकरणाला विरोध होता, हे असं आता दिसतंय. सुनेत्रा पवारांचं नेमकं या एकत्रीकरणाबद्दल काय म्हणणं होतं ते आपल्याला अजूनपर्यंत कळलेलं नाही, कारण त्या याबद्दल काहीच बोललेल्या नाही. प्रश्न असा आहे की अजितदादांच्या अचानक जाण्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला होता आणि पुणे आणि सातारा या दोन प्रामुख्याने जिल्ह्यांमध्ये शरद पवारांच्या पक्षातले जे सगळे उमेदवार होते जिल्हा परिषदेचे ते अजित पवारांच्या चिन्हावर उभे राहिलेले होते आणि जिल्हा परिषद निवडणुका व्हायच्या होत्या. त्या पॅनिक मधून शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्यांनी जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि राजेश टोपे या नेत्यांनी आम्ही विलिनीकरणाची चर्चा सुरू होती वगैरे अशी स्टेटमेंट दिली. त्याच वेळेला सुनील तटकरे असं का नाही म्हणाले की विलिनीकरणाची चर्चा सुरू होती हे मलाही माहिती आहे, पण आता बरोबर. परिस्थिती बदललेली आहे. आता सुनेत्रा वहिनींची आणि अजितदादांच्या दोन्ही मुलांशी आम्ही बोलतो, आमदारांशी बोलतो आणि त्यानंतर निर्णय घेतो. ही अगदी साधी सोपी सरळ भूमिका होती आणि ही हो. महाराष्ट्राने मान्य केली असती. ही महाराष्ट्राने का अमान्य केली असती? सुनेत्रा वहिनींशी बोलल्याशिवाय आम्ही निर्णय घेणार नाही अशी जर एक भूमिका सुनील तटकरेंनी मांडली असती त्याच वेळेला, तर हा बरोबर. नंतरचा हा जो सगळा घोळ झालेला आहे हा झालाच नसता. पण त्यावेळेला ह्या नेत्यांनी केलं काय? प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ आणि सुनील तटकरे या तीन नेत्यांनी, कारण पब्लिक स्टेटमेंट ह्या तिघांनी दिली की विलिनीकरणाच्या चर्चेबद्दल आम्हाला माहितीच नाही असं म्हटलं. आता यातून दोन प्रश्न निर्माण होतात. पहिला हा की जर समजा विलिनीकरणाच्या चर्चेबद्दल ह्या नेत्यांना अजित पवारांनी ह्या नेत्यांना माहितीच नसलं, तर त्याची दुसरी बाजू ही की ह्या नेत्यांना अजित पवारांनी सांगितलंच नव्हतं. अजित पवारांनी विलिनीकरणाची चर्चा काही एकट्या शरद पवारांच्या पक्षातल्या 5-7 मंडळींशी केलेली नव्हती. माझ्या माहितीतल्या किमान 10 पत्रकारांबरोबर त्यांचं याबद्दल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बोलणं झालं होतं. त्यांच्या पक्षातील जवळपास 20 आमदारांबरोबर त्यांचं बोलणं झालेलं होतं. त्याच वेळेला इतर पक्षातल्या सुद्धा काही लोकांशी बोलणं झालेलं होतं आणि काही अधिकाऱ्यांशी सुद्धा बोलणं झालेलं होतं. अगदी 28 तारखेला अजितदादा सकाळी घरातून निघायच्या आधी म्हणजे 27 तारखेला संध्याकाळी सुद्धा ते काही जणांशी बोलले होते अशी चर्चा माझ्या कानावर आलेली आहे. या सगळ्याचा अर्थ असा होतो की अजित पवारांनी आपली चर्चा अनेकांशी केलेली होती. जर सुनील तटकरेंना ती त्यांनी केली नसेल, इतर सगळ्यांशी केली आणि सुनील तटकरेंशी केली नसेल, तर इतक्या वर्षाचे तुमचे मित्र तुम्हाला इतकी महत्वाच्या विषयावर चर्चा सुद्धा तुमच्याशी करत नाहीत, यावरून खरं लक्षात घेतलं पाहिजे नेमकी काय परिस्थिती आहे ती. मग तुमची परिस्थिती, तुमचं स्टँडिंग काय राहतं तुमच्या पक्षामध्ये, हा पहिला भाग. दुसरा भाग, जर तुम्हाला माहिती होती तर त्याच वेळेला तुम्ही का नाही सांगितलं माहिती होती म्हणून? कशासाठी लपवलं? कुणासाठी लपवलं? तुमच्या अजितदादांची सगळ्यात शेवटची महत्वाची राजकीय मूव त्यांच्या हयातीतली हीच होती ना, हे दोन्ही पक्ष एकत्र करणं. मग त्याबद्दल लपवून ठेवण्याची गरज काय? हा दुसरा भाग. आणि तिसरा भाग, 2 महिन्यांनी आता असं नेमकं झालंय काय की ही चर्चा परत चालू करताय? म्हणजे सुनील शेळके म्हणजे सुनील तटकरेंच्या अत्यंत जवळचे आहेत, याबद्दल राष्ट्रवादीच्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी एक स्टेटमेंट करणं की सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य करत असतील तर आमचा पक्ष मोठा झाला तर त्याबद्दल सगळ्यांना आनंदच आहे. यामध्ये 2 श्लेष आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजेत. सुनेत्रा वहिनींचं अजित पवारांचं नेतृत्व सगळ्यांनाच मान्य होतं. सुप्रियाताईंनाही मान्य होतं, रोहित पवारांनाही मान्य होतं आणि ऑफकोर्स शरद पवारांनाही मान्य होतं. त्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल का? म्हणजे सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व वैयक्तिक फॅमिली म्हणून कदाचित सुप्रियाताईंना मान्य असेल, पॉलिटिकल कदाचित नसेल. अशा पद्धतीचं चित्र तुम्ही तयार करताय का? मग सुप्रियाताईंनी आता सांगितलं आम्हाला सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य आहे, मग तुमची नवीन अट येणार का? 5 पवारांचं नेतृत्व रोहित पवार मान्य करणार नाहीत या गृहीतकावर आधारित तुमचा हा प्रश्न आहे का की तुम्हाला हे नेतृत्व मान्य आहे की नाही ते? आणि मग ह्या सगळ्यातून चित्र असं तयार होतं
की अगोदर ज्यांनी विरोध केला त्यांना आता लोकांसमोर असं जायचं आहे की आमचा काय बाबा विलिनीकरणाला विरोध नाही, विरोध नाही. कारण विलिनीकरणाला विरोध केल्यामुळे प्रचंड टीकेला रोजच्या रोज सामोरं जावं लागतं आणि आपण विलिनीकरणाचे, तू एक मागे शब्द वापरला होतास, त्या विलन. हिशोबाने विलन होतो. बरोबर. म्हणून मग आता तो टॅग काढण्यासाठी म्हणून हे आता चर्चा आली आणि आहे का? त्याचं टायमिंग पण असं आहे की ज्यावेळी आता राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सांगतायत की आमच्या दृष्टीने ही चर्चा, हा विषय आता संपलेला आहे, आम्ही आता पुढे जातोय. आणि हे बघा की म्हणजे आता शरद पवार हे महाविकास आघाडीचे खासदार आहेत, त्यांना याच बाजूला राहावं लागणार आहे, कारण इतक्या कमी आमदारांच्या संख्येवरती त्यांना राज्यसभा दिली गेलेली आहे. एवढं सगळं झाल्यानंतर आता विलिनीकरणाचा विषय आता हळूच काढला जातो आणि सांगितलं जाते की आम्ही काय म्हणजे विलिनीकरणाच्या विरोधात नव्हतो. एक प्रकारे म्हणजे त्याच्याबद्दल जी निगेटिव्हिटी होती ती संपवण्याचाच केवळ प्रयत्न दिसतोय का? एक संपवण्याचा आणि दुसरा कुठल्या तरी मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष हटवण्याचा हा प्रयत्न आहे का, याची पण चर्चा झाली पाहिजे. म्हणजे अशोक खरात प्रकरणामध्ये सुनील तटकरेंवर प्रचंड आरोप झालेले आहेत. सुनील तटकरे अडचणीत आलेले आहेत अशोक खरात प्रकरणामध्ये, त्यांचा पक्ष अडचणीत आलेला आहे, कारण रुपालीताईंना राजीनामा द्यावा लागला त्या महिला अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष पदाचा. आणि मग ह्या सगळ्या वातावरणामध्ये ही चर्चा काढली जाते का, असे मल्टिपल प्रश्न आहेत आणि प्रश्न विचारले जाणार आहेत. तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्यावेळेला तुम्ही सत्य आठवल्यासारखं बाहेर सांगणार की आता मला आठवलं बाबा आमचं त्यावेळेला विलिनीकरणाला विरोध नव्हता, अशा पद्धतीने राजकारणात आणि तुमच्या वैयक्तिक कोणाच्या संबंधात काय असेल हा भाग सोडून द्या, सामान्य जनतेशी संबंध असलेल्या राजकारणात अशा पद्धतीने चालणार नाही आणि त्याच्यामुळे प्रश्न विचारले जाणार. बरोबर. नाही, आणि हे अशा पद्धतीचं डायव्हर्जन करण्याच्या अनेक युक्त्या आपले राजकारणी वापरत असतात. पण मोहिते सर, म्हणजे एक पॅटर्न पण दिसतोय की जेव्हा हे सरकार आता सत्तेत आलेलं आहे त्याच्यानंतर गेल्या 1.5 वर्षामध्ये सातत्यानं राष्ट्रवादी पक्षाचे नेते अडचणीत आलेले आहेत, काहींना राजीनामा द्यावा लागलेला आहे. आता रुपाली चाकणकरांच्यामुळं पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद आणि महिला प्रदेशाध्यक्षपद 2 पदं रिक्त झालेली आहेत. कदाचित ही साखळी अजून वाढते का, खरातचं प्रकरण अजून त्याच्यातल्या काही गोष्टी कदाचित हळूहळू हव्या त्या वेळेला बाहेर काढल्या जातील. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकूणच हा पक्ष कमजोर होत चाललेला आहे का, म्हणजे ऑलरेडी फुटलेला पक्ष, त्याच्यात सत्तेशी चिकटून असलेला एक गट, तो सुद्धा आता म्हणजे पूर्णपणे सैरभैर होऊ शकतो का? 2029चं राजकारण बघता तुम्हाला पुढची वाटचाल काय दिसते? प्रशांतजी बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आम्ही एका सुनील तटकरेंच्या विशिष्ट गोष्टीवर बोट ठेवलं आणि तटकरेंचं बोट हे फार फेमस झाले सध्या सगळीकडे, त्यामुळं तर त्यामुळं गाडीत सापडलं असं त्यांनी खुलासा केला. तर त्यामुळं नेमक्या विषयावर बोट ठेवलंय आम्ही आणि ते बरोबर मर्मावरचं बोट आहे असं मला लक्षात आलं. ते सगळ्या गोष्टी मुळात भाजप हा विस्तारवादी पक्ष आहे प्रशांतजी, आपल्याला माहिती आहे. त्यामुळं त्यांना पुढं कधीतरी राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना शिंदे यांचा पक्ष संपवणं किंवा तो कमजोर करणं ह्या त्यांच्या धोरणाचा भाग होता, 100% आहे. पण अजितदादांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने त्याला ट्रिगर मिळालाय, म्हणजे कसं आहे की भाजपला आपल्याला माहिती आहे की 2014, 19 आणि साधारण 24ला विधानसभेला 27 ते 28% मतदान झालेलं आणि भाजपला स्वबळावर दमदार सत्ता मिळवायची असेल तर साधारण 30-40% मतदान अपेक्षित आहे. आणि त्यांच्या असं लक्षात आलंय की ते मतदान पुढे जात नाही त्यांचं. आपण कितीतरी लाडक्या बहीण या सगळ्या केल्या, तर त्यामुळे त्यांच्या लक्षात आलंय की आपल्याला आता मतं कुठून येतील, तर आपल्याला एक ती अजित पवारांचा पक्ष फोडून किंवा अजितदादांच्या मतावर डल्ला मारून किंवा एकनाथ शिंदेच्या मतावर डल्ला मारून ते करायला लागेल. म्हणजे एक कडवं हिंदुत्व आपण आहे आणि शिंदेचं हिंदुत्व बेकार आहे, ह्या सगळ्या गोष्टीनं त्यांना एक पुढे जावं लागेल. त्यामुळं शिंदेच्या 12% मतातला 6% वाटा कदाचित त्यांचं लक्ष असू शकतं. आणि दुसरी गोष्ट, अजित पवारांची 9% मतं आहेत, त्यातली एक 4-5% मतं आपल्याला मिळतील अशी आहेत. आता मुळात अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या बरोबर जे गेले लोक कोण आहेत की ज्यांनी उद्धव ठाकरेंना सोडले, ज्या आमदारांनी, ते एकनाथ शिंदेना सोडायला 10 मिनिटं सुद्धा घेणार नाहीत निधीसाठी, अशी परिस्थिती आहे. किंवा ज्यांनी शरद पवारांना सोडलं त्यांनी सुनेत्रा पवारांना सोडायला 15 मिनिटं सुद्धा घेणार नाहीत, कारण हे सगळे निधी आणि सत्तेसाठी गेलेले लोक आहेत. त्यामुळे ही गोष्ट या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना पक्की माहिती आहे. आज तर तुम्ही बघितलं असेल सातारचा मी काय गोष्ट उल्लेख करतोय की ज्या शंभूराज देसाईंना मारहाण झाली तरी सुद्धा काही करू शकले नाहीत. शंभूराज देसाईंचं एसपी ऐकत नाहीत, तुमच्या शिंदेचं आयजी ऐकत नाहीत आणि तुमच्या उपसभापतीचा आदेश कोण खाली ऐकत नाही. तर तुमच्या पक्षाची व्हॅल्युएशन 0 आहे आता सध्या, अशी परिस्थिती आहे.
मग तुम्ही कशाला पालकमंत्रीसाठी रायगडला आणि नाशिकला भांडता? तुमच्या पालकमंत्री इथंच कोण ऐकत नाही तर. आणि मुळात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सगळ्या लोकांचं तुम्ही बघितलं असेल तर नेमकं योगेश कदमांचा व्हिडिओ बाहेर येतो, त्यांच्यावर हे होतो, भरत गोगोल यांचा व्हिडिओ बाहेर येतो, त्यानंतर शिरसेटेंचा व्हिडिओ बाहेर येतो, इकडे यानंतर तुम्ही बघितलं असेल तर रुपारे चाकणकरांचा येतो, झिरवाळांचा येतो, कोकाटेचा येतो. तर हे शिवसेना आणि राष्ट्रवादींचे व्हिडिओ कसं काय बाहेर येतात सगळे? भाजपच्या लोकांची व्हिडिओ तर अजिबात काय बाहेर येत नाही. एक मकाऊचा सोडला तुमच्या बावनकुळेचा, ते पण कुणाची विरोधक आहे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे एका चॅनेलला त्यांचंच प्रकरण बाहेर गेलं, एका चॅनेलला त्यांच्याच भ्रष्टाचाराचं प्रकरण गेलं. हे सगळ्या गोष्टी आहेत ना, तर हे कुणाला तरी हिरो करायचं आणि कुणाला तरी व्हिलन करायचं, ह्याचे पद्धतशीरपणे राजकारण सुरू आहे. आणि हे एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांना खूप घातक आहे. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर आता त्यांचे 132 ते 136 आमदार आहेत भाजपचे, पण तुम्ही ते शरीरानं मोजताय. मनानं जर मोजले तर 165च्या वर आमदार ऑलरेडी भाजपचे गेलेले आहेत. म्हणजे सुनेत्रा वहिनींच्या बरोबर असलेले आमदार हे मनानं कधीच भाजप बरोबर आहेत, मंत्री कधीच भाजप बरोबर आहेत. एकनाथ शिंदेच्या बरोबरचे आमदार कधीच भाजप बरोबर आहेत. तुम्ही ते महेश शिंदेचं ऐकलं असेल सातारमधल्या आमदारांचं. ते शिंदेचे आमदार असून शिंदेच्या पालकमंत्र्यांच्या विरोधात बोलत होते. तर हे असं ऑलरेडी 160च्या वर गेले. तर त्यामुळं पुढच्या काळामध्ये सुनेत्रा पवारांना आणि एकनाथ शिंदेना आपला पक्ष बांधून ठेवणं हे अवघड कुटीतली किंवा माझ्या मते जरा थोडीशी अशक्य कुटीतली गोष्ट वाटते. कारण ह्याचा पुढं मी 2 पक्ष फोडून आलो, ते मी 2 पक्ष पुन्हा फोडून माझा पक्ष वाढवला, असं जर आपल्याला ऐकायला मिळालं तर आश्चर्य वाटतं कामा नये प्रशांत. बरोबर. नाही, म्हणजे संजय राऊत एक विधान वारंवार करत असतात. ते म्हणत असतात की म्हणजे शिवसेना, शिंदेची शिवसेना ही शहासेना आहे. पण ते अर्ध सत्य आहे, कारण त्याच्यामध्ये एक फडणवीसांची सेना सुद्धा लपलेली आहे. आणि महेश शिंदे हे त्याचं केवळ एक उदाहरण आहे, जे आपल्याला सातारा जिल्हा परिषदेच्या निमित्तानं कळालं. कारण 2029 जसजसं जवळ येईल तसतसं ही गणती आपल्याला म्हणजे अजून वाढवावी लागणार आहे, की असे किती लोक आहेत फडणवीसांचे आहेत आणि ते शिंदे सेनेमध्ये आहेत. जसं महेश शिंदेच्या बाबतीत ते मतदारसंघाच्या अरेंजमेंटमुळे तिकडे पाठवण्यात आलेले होते, तशीच गोष्ट राष्ट्रवादीमध्ये पण आहे का? राष्ट्रवादीमध्ये पण काही लोकांचा पाय ऑलरेडी भाजपमध्ये आहे का? आणि या गेल्या म्हणजे 4-5 महिन्यातल्या ज्या घडामोडी दिसत आहेत, विशेषतः अजितदादांचं जाणं राष्ट्रवादीच्या दृष्टीनं, म्हणजे एक कल्पना करून बघा की जे लोक पक्षामध्ये आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की फ्युचर लिडरशिप कुणाची. तेव्हा निर्णय घेताना पण त्यांच्यासमोर हाच प्रश्न होता, दादा की साहेब. आता दुर्दैवानं दादा नाहीयेत आणि त्याच्यामुळं हा फ्युचरचा प्रश्न अजून जास्त अवघड झालाय. कारण शरद पवार साहेबांच्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीला आता काही कालमर्यादा आहे आणि त्यांची प्रकृती ज्या पद्धतीने आहे त्या ते फक्त सार्वजनिक जीवनाच्या वावरावरती सुद्धा मर्यादा आहेत. अशा वेळी ही फ्युचर लिडरशिप जी आहे ती नेमकी कुठल्या दिशेनं जाणार, की फक्त कुटुंबाचा पक्ष म्हणून ती पवार कुटुंबामध्येच राहील, त्या दृष्टीने काय वाटतं? मला असं दिसतंय की राष्ट्रवादीचा भाजपचा जो गेम प्लॅन आहे तो साधारणपणे स्वतःच्या जीवावर निवडून येतील किंवा एकदा किंवा दोनदा निवडून आलेले आहेत असे साधारणपणे 180 ते 200 आमदार पुढच्या निवडणुकीला आपल्या चिन्हावर लढवायचे. आणि ज्या पद्धतीने सध्या आशिष कुलकर्णी नावाचे एक व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या जवळ आहेत. आशिष कुलकर्णी कोण आहेत हे सांगण्यासाठी महाराष्ट्राला एक वेगळा शो करायला पाहिजे. पण हे आशिष कुलकर्णी तेच आहेत ज्यांच्याकडे बाळासाहेबांनी चिठ्ठी लिहून दिली होती मनोहर जोशींसाठी की जोशी सर राजीनामा देऊन मला मातोश्रीवर भेटायला या. जोशी सर मुख्यमंत्री असताना ते आशिष कुलकर्णी वारंवार वेगवेगळे पक्ष फिरत आता सध्या देवेंद्र फडणवीसांच्या सोबत असतात. तर हे आशिष कुलकर्णींनी मागे 2000 म्हणजे आज हे बोलायला हरकत नाही, पण 2009च्या निवडणुकीचा संदर्भ आहे. 2009 साली काँग्रेसला 82 जागा मिळाल्या होत्या, 2004 साली काँग्रेसला 68 जागा मिळाल्या होत्या. तर ह्या ज्या जागा वाढल्या काँग्रेसच्या, आणि त्यावेळेला आशिष कुलकर्णी काँग्रेसमध्ये आणि अशोक चव्हाणांसाठी काम करायचे. त्यावेळेला मी आशिष कुलकर्णींना विचारलं होतं हे कसं शक्य झालं, तर ते असं मला म्हणाले की तुम्हाला असं वाटतं की आम्ही 68-69 आमदार लढवले, तर तसं नाही. आम्ही निवडणुकीच्या वेळेला आम्ही जे वेगवेगळ्या पक्ष म्हणजे नारायण राणे 14 आमदार घेऊन आले होते काँग्रेसमध्ये वगैरे वगैरे, असं धरून आम्ही एकूण 99 आमदार लढवले आणि त्यातले 82 निवडून आलेले आहेत. तर ही जी ट्रिक आहे, निवडून येणारे जास्तीत जास्त आमदार लढवायचे. आता जर तुम्ही बघितलं ह्या 132-134च्या आकड्याकडे, तर त्यातले साधारणपणे 65 आमदार हे आमदारच आहेत ना, वर्षानुवर्ष आमदार आहेत आणि ते निवडून आलेले आहेत कुठल्याही पक्षातून. तर ह्या 65चा आकडा आता ते 100 करतील. आणि ज्या पद्धतीने त्यांच्या महापालिका निवडणुकीतल्या तिकीट वाटपाबद्दल आपण बोलतो,
त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे आता ऍक्सेप्ट केलेलं आहे की बाहेरून नेते आमच्या डोक्यावर येऊन बसणार आहेत वेगवेगळ्या पक्षांमधले. तर त्याच्यामुळे राष्ट्रवादीतले 20 एक आमदार आणि एकनाथ शिंदेकडचे 20 एक आमदार असे 40 आमदार आणखीन सोबत घेतले की साधारणपणे 180-190 आमदार होतात आणि त्यांना आपल्या चिन्हावर लढवलं की त्यातले 150-155 निवडून येऊ शकतात. बाकी योजना, सत्तेचा यंत्रणा, इलेक्शन कमिशन वगैरे वगैरे सगळ्यांची मदत आहेच. त्यामुळे अशा पद्धतीचं मांडणी करत करत बीजेपी पुढे जाते. आणि आपल्याला हे सांगितलं पाहिजे, आज हे मी करतो पहिल्यांदा इतके स्पष्ट शब्दामध्ये बोलतोय की 2009 ते 14 ह्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार का गेलं 14ला, तर त्यांची प्रचंड बदनामी झाली. आणि कुणी बदनामी केली तर ती ह्याच भाजपच्या नेत्यांनी केली. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे वगैरे मंडळीच आघाडीवर होती आणि त्यावेळेला सत्तेत असलेल्या लोकांची बदनामी केली. आता ज्या पद्धतीने हे शिंदेच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ज्यांची उदाहरणं आता मोहिते सरांनी दिली, ती ही जी काही बदनामी सुरू झालेली आहे, तर बघा आमच्या बरोबर लोकांना घेऊन सुद्धा हे असेच वागतात, आम्हाला पर्याय नाही, आता आम्हाला एक हाती निवडून द्या, अशा पद्धतीने उद्या लोकांना जाऊन सांगितलं. यांचं फार आश्चर्य वाटायला नको. ज्या पद्धतीने भाजप लोकांना सांगतं कुठल्याही गोष्टी, ते हेही ते सांगतील. आणि आज त्यांचा ओव्हरऑल इलेक्शनचा 2029चा प्लॅन दिसतोय. 29ला आम्ही स्वबळावर लढणार आहोत, हे काय तू आणि मी म्हटलेलं नाहीये. हे 29ला आम्ही स्वबळावर लढणार, हे 24च्या निवडणुकीत अमित शहानीच जाहीर करून टाकलंय. बरोबर. आणि त्या स्वबळाची म्हणून ही सगळी चाचपणी आहे. मुद्दा हा आहे की हे सगळं उघड डोळ्यासमोर दिसतंय, हे काही यातलं लपलेलं नाहीये. आणि त्याला काउंटर करण्यासाठी म्हणूनच मर्जर राष्ट्रवादीतलं होत होतं आणि ते अजित पवार कन्सोलिडेशन म्हणून करत होते की बीजेपीशी आपल्याला उद्या लढायचं, तर आपण आता आपली ताकद एकत्र केली पाहिजे, विखुरलेली आहे. बरोबर. ते होताना ते कन्सोलिडेशन थांबलेलं आहे. आणि ते का थांबलंय, कुणाच्या कारणामुळे थांबलंय, कुणी विलिनीकरणाला सुरुवातीला विरोध केला, ही माणसं नेमकं कुणाचं राजकारण करतायत, राष्ट्रवादीचं राजकारण करतायत की राष्ट्रवादीच्या विरोधातलं, राष्ट्रवादीच्या हितसंबंधांच्या विरोधातलं राजकारण करतायत. एकनाथ शिंदेने जर जाणीव बघितलं, अजूनही त्यांच्याकडचे प्रवेश थांबलेले नाहीयेत. आणि तुम्ही बघा त्यांच्याकडे दर ना 10-12 दिवसांनी काही लोकांचे प्रवेश होत असतात. तुम्ही त्यांची नावं बघा. मी अलीकडच्या काळामध्ये काही नावं बघितली आणि मला असं लक्षात आलं की साधारणपणे 29ला भाजपच्या विरोधामध्ये आपल्याला उभं राहायचं आहे आणि त्यावेळेला 150 मतदारसंघांमध्ये तरी ताकदीने आपल्याला लढावं लागणार आहे. हा हिशोब डोळ्यासमोर ठेवून साधारणपणे त्यावेळेला कोण उमेदवार असतील, त्या उमेदवारांना आतापासूनच आपल्याकडे घ्यायला सुरुवात एकनाथ शिंदेंनी केलेली आहे. आणि ती पुन्हा कुठल्या जीवावर केलेली आहे, नगर विकास खात्याच्या जीवावर केलेली आहे. त्या नगर विकास खात्यामध्ये नगरपंचायत आणि नगरपालिका असतात, तर तिथले जे स्थानिक नगराध्यक्ष आणि निवडून आलेले आहेत त्यांना ते सांगतात की तुम्ही आमच्याकडे या, मी तुला निधी देतो, तू काही काळजी करू नका, तुला पुढच्या निवडणुकीलाही निधी देतो. सो बीजेपी जे पॉलिटिक्स त्याला काउंटर पॉलिटिक्स करण्याचं काम एकनाथ शिंदे स्वतः करतायत. त्यांनी त्या पद्धतीने नेपथ्य रचना केली आहे. बरोबरचे आमदार राहोत न राहोत, या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी कुठे असतो तुम्ही जर विचार केला तर हा जो आत्ताचा गोंधळ सगळा सुरू आहे तो ज्यांच्यामुळे सुरू आहे त्यांनी करतं त्याचं उत्तर द्यायला हवं. बरोबर. आणि म्हणजे याच्याबद्दल मला वाटतं की सातारा हे एक आयडियल उदाहरण आहे की तिथं ऑलरेडी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन लढलेल्या होत्या, शिंदे सोबत होते आणि तरी सुद्धा भाजपनं या दोघांना मात दिली. म्हणजे 2029च्या दृष्टीचं राजकारण कशा पद्धतीनं सुरू झालेलं आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर मला वाटतं ते नीट आपण बघितलं पाहिजे. मोहिते सर, तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? नाही, अमेयजीने आता सांगितलं ते एक्झॅक्ट बरोबर आहे. कारण याच्यामध्ये मी सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला अजितदादांच्या निधनानंतर एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्रावर एक प्रकारे हल्लाबोल केला आणि त्यांनी मॅक्झिमम त्यांचे सगळे पंचायत सदस्य आणि जिल्हा परिषद निवडून आणण्याचा प्रयत्न केला. आणि जे त्यांनी अजितदादांची मराठा स्पेस आहे, म्हणजे दुर्दैवानं प्रशांतची अशी परिस्थिती आहे की राष्ट्रवादीकडे आता मराठा चेहरा पॉवरफुल नाहीये की जो लीड करू शकेल त्यांच्या पार्टीला. म्हणजे सुनेत्रा पवारांच्या जे फिरायला पाहिजे, म्हणजे आता तटकरे, भुजबळ, मुंडे सोडून द्या, पण मराठा चेहरा जो मराठा पार्टी म्हणून त्यांचा जो आहे तो चेहरा नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेनी, म्हणजे मला असं माहिती आहे की जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रातल्या 10 नेत्यांना श्रीकांत शिंदेनी फोन करून ऑफर दिली, चर्चा केली, त्यांनी बरेचसे त्यांच्याशी डायलॉग केला आणि त्यांनी खासगीत बोलताना असं सांगितलेलं आहे की पुढची लढाई ही शिवसेना आणि भाजप हीच होईल. त्यामुळे तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला सगळ्या गोष्टी, म्हणजे एकनाथ शिंदेच्या भाषेत कोट आणि अनकोट पद्धतीने एकनाथ शिंदे सगळ्या बाजू करतात. त्यामुळं आम्ही म्हणतोय ते 100% खरं आहे. मी त्यातल्या 2-3 नेत्यांशी बोललेलो आहे. प्रचंड मोठ्या चर्चा आणि ऑफर आणि त्यांनी पूर्णपणे, म्हणजे कदाचित तिकडे एकनाथ शिंदेच्या
दुसरे आशिष कुलकर्णी कोण आहेत ते काय माहिती नाही, पण त्यांनी सुद्धा तयारी केलेली आहे या पद्धतीची. त्यामुळे ते निश्चित आहे. आणि शिवसेना जोरात उतरते हे मात्र निश्चित. म्हणून तर जो शिवसेनेनं जे उतरल्याचं प्लॅन केला म्हणून तर त्याला काउंटर उत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जे सातारचं प्रकरण एवढ्या टोकाला जाऊन केलं, म्हणजे अर्थात एक जिल्हा परिषदसाठी एवढी ताकद लावण्याची काय कारण होती, तो एक मुद्दा. आणि त्यातला दुसरा मुद्दा आहे की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेने रिटॅलिएट केलं त्या तुमच्या शंभूराज देसाईंच्या बाबतीत किंवा बाकी बाबतीत, त्याच्याबद्दल एक शब्द सुद्धा सुनेत्रा पवारांनी काढला नाही. मकरंद बाबा पाटलांना धक्काबुक्की होऊन सुद्धा राष्ट्रवादीचा एक आमदार त्यांच्या बाजूने बोलला नाही, एक कोण त्यांचं सुनेत्रा पवार कधी बोलला नाही. म्हणजे तुमच्या कॅबिनेट मंत्र्याला धक्काबुक्की होऊन तो शब्द काढत नसाल तर कशी पार्टी चालवताय, हा त्याचं उदाहरण आहे महत्वाचं. प्रशांत, साताऱ्याचं जे पॉलिटिक्स आहे ना ते लार्जर सेन्स मध्ये बघायला पाहिजे. आणि मध्यंतरी रविकिरण देशमुखांनी खूप सुंदर आर्टिकल त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. ते असं की साताऱ्यामध्ये नेमकी कुणाची आणि कुणाची युती होत होती. साताऱ्यामध्ये भाजपच्या विरोधामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना एकत्र येत होते. आणि सातारा सारख्या इतक्या महत्वाच्या जिल्ह्यामध्ये, जो तुझा पण जिल्हा आहे, छत्रपतींची राजधानी असलेल्या जिल्ह्यामध्ये, मराठा समाजाच्या पॉलिटिक्सचं सेंटर असलेल्या जिल्ह्यामध्ये मराठा, मुस्लिम आणि नवबौद्धांची आघाडी होऊन हे तीन मोठे पक्ष एकत्र येणं आणि त्याची चाचपणी होणं, आणि साताऱ्यामध्ये जर हे तिन्ही पक्ष जिंकले असते तर त्याचा काय मेसेज गेला असतं तर बघा. म्हणजे आपण निव्वळ मकरंद पाटील म्हणतो, ते तसेही सौम्य वृत्तीचा माणूस आहे तो, पण मकरंद पाटलांच्या बाजूला शशिकांत शिंदे उभे होते. तर मकरंद पाटील, शशिकांत शिंदे आणि शंभूराजे इतक्यापुरती ती आघाडी नाही आहे. शरद पवार, अजित पवार आणि एकनाथ शिंदे अशी ती आघाडी, आणि ती भाजपच्या विरोधातली आघाडी आहे. ती यशस्वी होऊ देणं भाजपसाठी खूप मोठी धोक्याची घटना ठरली असती. सांगलीत ते यशस्वी झाली, आम्ही सांगलीत ते यशस्वी झाली, कारण तिथे जयंत पाटील फार खमकेपणाने राहिले उभे. एकनाथ शिंदे स्वतःला साताऱ्याचा चेहरा, मराठा, पश्चिम महाराष्ट्रातला मराठा म्हणून एस्टॅब्लिश करतायत. अशा वेळी त्याच सातारा जिल्ह्यातली जिल्हा परिषद हिसकावून घेणं, आणि ते पण इतक्या सगळ्या ह्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. नक्की त्याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग घडामोडी दडलेल्या आहेत. पण पुन्हा चर्चेचा शेवटी एक पुन्हा तो प्रश्न की अनेकदा राजकारणामध्ये एखादी महिला अपघातानं जेव्हा एखाद्या पदावरती येते तेव्हा तिला फार लाईटली घेतलं जातं, तिच्याबद्दलचे फार गैरसमज असतात. आपण अनेक उदाहरणं बघितलेली आहेत. इंदिरा गांधी सुद्धा एक पपेट म्हणून काम करतील असं त्यावेळी कामराज आणि बऱ्याच लोकांना वाटलेलं होतं. आता सुनेत्रा पवार ज्या पद्धतीनं काम करतात, म्हणजे अजून म्हणजे बरेचसे पॉलिसी डिसिजन म्हणा, पक्षाच्या दृष्टीने काही मजबूतीचे डिसिजन घ्यायची वेळ पुढे यायची आहे. पण तरी सुद्धा या गेल्या काही दिवसातल्या त्यांच्या एकूण वर्तनावरून आणि आत्ताच्या पत्रावरून त्यांच्याबद्दल नेमकं काय वाटतंय? शेवटची दोघांची कमेंट. मी अगदी 2 महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं की ज्यांना कुणाला वाटतं सुनेत्रा पवारांना आपण सहजपणे मॅनेज करू आणि ते आपलं सहजपणे ऐकतील, त्यांचं भ्रम आता तरी संपला असेल अशी अपेक्षा. आणि त्यावेळेला अनेकांना हे पटलं नव्हतं, पण आता ते पटेल यानंतरच्या काळामध्ये. पण बेसिक मुद्दा हा आहे की मी सुनेत्रा पवारांच्या राजकारणाबद्दल थोडासा विचार करतो त्यावेळेला मला असं वाटतं की त्यांना एक खूप मोठी संधी आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देता येईल अशा पद्धतीची एक संधी या निमित्ताने तयार झालेली आणि ही दुर्दैवी आहे, म्हणजे दुर्दैवातून तयार झालेली संधी आहे असं म्हणायला पाहिजे. ती संधी काय आहे? ती संधी एक प्रकारे ही आहे की आत्ताचं जे सरकार आहे महायुतीचं, ते कुणाच्या जीवावर आलं? ते महिलांच्या जीवावर आलं, लाडक्या बहिणीच्या जीवावर आलं. आणि महिलांना निव्वळ 1,500 रुपये नकोय, त्यांना एक राजकीय स्पेस पाहिजे, त्यांना एक सन्मान पाहिजे. आणि हे आता देशभरातच महिलांच्या मतांचं जे राजकारण समजून येतंय, विशेषतः आता महिला आरक्षणाचं विधेयक सभागृहामध्ये येतंय आणि येणाऱ्या निवडणुका या महिलांना 33% आरक्षणाच्या निवडणुका असणार आहे. अशा काळामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये तर महाराष्ट्राला ही लांछनास्पद गोष्ट होती की आतापर्यंत कधीही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात महिला झालेली नाही. पहिल्यांदा सुनेत्रा वहिनी आत्ता उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. पहिल्यांदा एखादी महिला ह्या मोठ्या पदावर पोहोचलेली आहे. त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर सुनेत्रा वहिनींना आणि त्यांच्या पक्षाला होऊ शकतो. एक तर त्यांच्याबद्दल या क्षणाला सहानुभूती आहे, दुसरी गोष्ट त्या अत्यंत तालेवार घराण्यातून येतात, म्हणजे ते काय शरद पवारांच्या बाजूने नाही तर त्या माहेरच्या बाजूने सुद्धा पद्मसिंगांची ती बहीण आहे. त्यामुळे निव्वळ पश्चिम महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्रभर ज्या मराठा राजकीय घराण्यांचं नेटवर्क पसरलेलं आहे त्या नेटवर्क मधले एक महत्वाचं घराणं ज्यांचं मानलं जातं अशा त्या घराण्यातून येतात. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल ऑलरेडी मराठा
महिलांमध्ये, कुणबी समाजाच्या महिलांमध्ये ऑलरेडी एक आपुलकी तयार झालेली आहे की आपल्या बरोबरची महिला एका एवढ्या मोठ्या लेवलला जाऊन पोहोचलेली आहे. अस्मितेच्या पॉलिटिक्सचे हे दिवस आहेत. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे जर त्यांनी आपली पॉवर सिद्ध केली, म्हणजे हे पत्र हे त्यांच्या पॉवर सिद्ध करण्याचं कन्सोलिडेशन अँड असर्टन असं ज्याला म्हणतात, याची जर भाग असेल आणि जर त्यांनी येणाऱ्या काळामध्ये हे असं वाढवत आपली पकड वाढवत नेली, तर कुणाला वाटो न वाटो, इच्छा असो न असो, लोकांना त्यांच्यासोबत राहावं लागेल. कारण समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर मेसेज हा जाईल की सुनेत्रा वहिनींनी पक्षावर आणि राजकीय परिस्थितीवर कमांड मिळवलेली आहे. आणि परिस्थितीवर, विशेषतः राजकारणात ज्या महिलेची कमांड आहे सिच्युएशनवर, त्याच महिलेला प्रचंड रिस्पेक्ट भारतीय राजकारणामध्ये वारंवार जनतेत दिलेला आहे. मग ती इंदिरा गांधी असो, मायावती असो किंवा जयललिता असो. त्याच्यामुळे सुनेत्रा वहिनींकडे खूप मोठी संधी आलेली आहे. महाराष्ट्रामधली खूप मोठी स्पेस त्यांच्या समोर आहे. त्या कशी ती ह्या सगळ्यातून नेव्हिगेट करतात, मार्ग काढतात, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. मोहिते सर. मला थोडं वेगळं म्हणणं मांडायचं की मला त्यांना म्हणजे मी हलक्यात एकनाथ शिंदेच्या भाषेत त्यांना घेत नाही, पण एक गोष्ट आहे की 2-3 पॅरामीटर जर लावली तर माझ्या मते सुनेत्रा वहिनी पहिल्या टप्प्यामध्ये तरी काही फारची समाधानकारक कामगिरी करू शकलेले नाहीत. कारण एक गोष्ट आहे की त्यांच्याबद्दल सहानुभूतीचा मुद्दा आहे, तर मराठा समाजामध्ये ट्रॅडिशनल वेनं विचार करणाऱ्या महिला आहेत. त्यामुळे त्यांनी ज्या पद्धतीने तिसऱ्या दिवशी जावयाची जाऊन शपथ घेतली त्याची एक वेगळी प्रतिक्रिया समाजामध्ये अनेक ठिकाणी ऐकायला मिळाली, अनेक जिल्ह्यामध्ये ऐकायला मिळाली. अशा प्रकारचे विषय होता. दुसऱ्या 2 गोष्टी, आता महिलांचा लाडक्या बहिणीच्या 71 लाख लाडक्या बहिणी या वगळले गेलेल्या आहेत. सध्या तुम्हाला माहिती असेल, कालच आदित्य तटकरे सांगितलं 21,000 कोटी रुपये आपण वाचवले असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर सुनेत्रा वहिनी महिला मुख्यमंत्री म्हणून खराच प्रकरणावर त्यांची भूमिका काय आहे, महिलांचं लैंगिक शोषण झालं त्याच्याबद्दल काय ते बोललेलं तुम्हाला आठवत असेल तर सांगा मला. म्हणजे ते महिलांच्या शोषणाबद्दल ते कडक आहेत, महिलांच्या ज्याबद्दल त्या बोलल्या आहेत. रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेताना त्यांची बॉडी लँग्वेज आणि त्याच्याबद्दलची आक्रमकपणा त्यांची काय होती. आता महिलांना गॅसबद्दल ज्या महिला रांगेत उभ्या राहिल्यात ह्या महिलांचे प्रश्न आहेत. म्हणजे एक महिला उपमुख्यमंत्री म्हणून सगळ्या महिलांना जी इच्छा आहे की त्यांनी बोललं पाहिजे. तर या 2-3 गोष्टींवर एक महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका मला स्वतःला थोडी आश्चर्यकारक वाटते. म्हणजे त्यांचं नरेश आरवणे त्यांना सांगितलं की नाही माहिती नाही, तर त्याच्यामध्ये त्यांचं गोष्ट अडचण आहे. तिसरी गोष्ट, जी सहकार लॉबीवर कंट्रोल शरद पवार फॅमिलीचा आहे या सगळ्या गोष्टीमध्ये, म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पासून सहकार, ती कितपत सुनेत्रा वहिनी सांभाळू शकतील. कारण आपल्याला माहिती आहे की जे सहकार संस्था चालवतात लोक असतात, सूतगिरणी असेल, साखर कारखाना असेल, दूध संघ असेल, तर हे कुठल्या लेवलचं राजकारण, म्हणजे स्वतः जे म्हणायचं की आम्ही टगे आहोत म्हणून, तर ह्या टगेगिरीचं राजकारण सगळं सांभाळणं म्हणजे हे सहकाराचं राजकारण सांभाळणं, तर ते सुनेत्रा वहिनीने कितपत जमेल ह्याच्याबद्दल मला स्वतःला शंका आहे. आणि ज्या पद्धतीनं एक आणि दुसरी आयडिओलॉजीचं ओझं त्यांच्यावर असेल. म्हणजे आपण माहितीये की ते ज्या वेळेला जाऊन यायला यशवंतराव चव्हाणच्या समाधीवर, त्यावेळेस त्यांचं स्पीच मी ऐकलेलं आहे. जर फुलेशाह आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाणांची आयडिओलॉजी झेपणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. आपल्याला माहिती आहे अजित पवारांनी पुशेजवळची दंगल असू दे किंवा विशाळगडची दंगल असू दे, जी फर्म भूमिका घेतली, तशा प्रकारची भूमिका किंवा त्या आयडिओलॉजीचं ओझं सुनेत्रा वहिनींना पेलवेल का ह्याच्याबद्दल मला शंका आहे. त्यामुळे मला बऱ्याच गोष्टीची शंका वाटते. आणि देवेंद्र फडणवीसांसारखा एक निष्णात खेळाडू तिथं असताना आणि पवार फॅमिलीला बाजूला सुनेत्रा वहिनींनी स्वतःच ठेवलेलं आहे, म्हणजे ते काय दुसऱ्या कोणी ठेवलेलं नाही, त्यांनीच ठेवलेलं आहे. अशा वेळेला ते सगळं ओझं, आणि माझी मते ज्या पद्धतीने दादा का साहेब असा वाद जो तुम्ही सांगत होता, तो आता वहिनी की ताई असा कदाचित होऊ शकतो पुढच्या काळामध्ये. आणि ते पॉलिटिक्स कदाचित एनजीओ पद्धतीने चालवतात की अशी मला शंका वाटते. जसा ताई एनजीओ पॉलिटिक्स करतात तसं वहिनी कशा पद्धतीने करतील हा मला एक प्रश्न आहे. त्यामुळं उद्या हा सगळा मतदार आहे हा दुसऱ्या काँग्रेसकडे किंवा वेगवेगळ्या पक्षाकडे जर शिफ्ट झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. प्रशांतजी. म्हणजे आता जाता जाता उल्लेख आला म्हणून खरं तर तो एक स्वतंत्र चर्चेचाच विषय आहे. पण या संपूर्ण पक्षामध्ये आता एनजीओ पॉलिटिक्स आणि विशेषतः अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे का अशा पद्धतीची सुद्धा एक चर्चा चालू झालेली आहे. त्यांच्याबद्दल पण बऱ्याच गोष्टी म्हणजे दादांच्या हयात असताना सुद्धा त्या चर्चेत होत्याच. कारण या सगळ्याचा एक फार मोठा परिणाम पुन्हा 2029च्या दृष्टीनं होणार आहे. पण सध्या म्हणजे जवळपास 1.5 महिन्यामध्ये आपल्याला जे दिसतं आहे त्या सगळ्यातून नक्कीच या पक्षासाठीची आव्हानं जी आहेत ती फार खडतर होत चाललेली आहेत. हा पक्ष जितका कमजोर होईल तितका तो भाजपचा फायद्याचा आहे हे सांगायला काही कुठल्या विश्लेषकाची गरज नाहीये. पण तरी सुद्धा एक
मराठा समाज आणि एकूणच या सगळ्या याचं राजकारण करणारा पक्ष आणि त्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्र आणि इतर सगळ्या गोष्टीतली त्यांची स्पेस ते कशी टिकवून ठेवतात हे आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळात कळेलच. तुर्तास तुम्ही दोघांनीही चर्चेसाठी वेळ दिला त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. प्रेक्षकांना विनंती, तुम्हाला या संपूर्ण चर्चेबद्दल काय वाटतं, तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.